तर सकाळी 10 वाजता मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलन सुरू होतंय। त्याआधीच अनेक आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेले, तर जरांगे ही अगदी काही मिनिटांमध्ये आझाद मैदानात पोहोचतील। फ्रीवे त्यांच्या ताफ्यानं पार केलेला आहे आणि ते येण्यापूर्वीच ही CSMT स्थानक परिसरातली दृश्य प्रचंड उत्साह ऊर्जा या सगळ्या आंदोलकांमध्ये दिसते आणि यांना प्रतीक्षा आहे ती जरांगे पाटलांची। दुसरीकडे दृश्य आहेत फ्रीवेवरून पुढे निघालेल्या जरांगेंच्या या ताफ्याची ॲम्ब्युलन्स सुद्धा या ताफ्यात आहेत। तर इकडे CSMT परिसरात आणि आझाद मैदान परिसरात आपण काही वेळापूर्वीची दृश्य बघितली होती, त्यामध्ये पाण्याचे टँकर सुद्धा घेऊन अनेक मराठा बांधव राज्यभरातून इथे दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे अगदी 15 मिनिटांमध्ये आझाद मैदानात पोहोचण्याची शक्यता आहे। त्यानंतर 10 वाजता उपोषण आंदोलनाला सुरुवात होईल। जरांगे इथे पोहोचल्यानंतर या सर्व आंदोलकांना संबोधित करतील। त्याआधी ही सर्व आंदोलक आझाद मैदानात जरांगेंची प्रतीक्षा करतात। पाटील नेमक्या कुठल्या मुद्द्यावर बोलतील, काय आवाहन आपल्याला करतील, त्याची प्रतीक्षा या राज्यभरातून आलेल्या भगव्या वादळाला आहे। यात उच्च शिक्षित तरुणही आहेत, शेतकरीही आहेत, तर काही नोकरदार वर्ग सुद्धा गावागावातून जिल्ह्यातून इथे मुंबईतल्या आझाद मैदानात दाखल झालेला आहे। एकीकडे आझाद मैदानातली दृश्य तर दुसरीकडे फ्रीवेवरून येणाऱ्या या मराठा आंदोलकांची दृश्य। साधारण 3 ते 3.5 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा आहेत, ज्या हळूहळू आझाद मैदानाच्या दिशेनं कूच करतायत। मुंबईत शक्ती प्रदर्शन एक प्रकारे या सगळ्या मराठा बांधवांकडून केलं जात आहे। हजारो आंदोलक मुंबईमध्ये पहाटेच्या सुमाराला दाखल झालेले आहेत, तर कालही शेकडो आंदोलक आझाद मैदानमध्ये पोहोचले होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।